हॅलो फ्रेंड्स, आज आपण चॉकलेट स्विस रोल रेसिपी बनवणार आहे आणि ही रेसिपी विदाऊट कोको पावडर बनवलेली आहे। म्हणजेच आज आपण कॉफी स्विस रोल बनवून तयार करणार आहोत। त्यासाठी एक बाउल घेतलेला आहे, त्यामध्ये 1/4 कप इतकं तेल ॲड करायचं आहे, 1/4 कप इतकी फ्रेश दही घ्यायची आहे, अर्धा कप पावडर शुगर। आता हा बॅटर व्यवस्थित आपल्याला मिक्स करून घ्यायचा आहे। छान असा स्मूथ असा बॅटर इथे तयार करायचा आहे। तरी ते मी स्मूथ असा बॅटर तयार करून घेतलेला आहे। छान बॅटर तयार झाला आहे आणि आता यामध्ये आपल्याला बाकीचे इन्ग्रेडियंट्स ॲड करून घ्यायचे आहेत। तर त्यावर एक चाळणी ठेवायची आहे, त्यामध्ये आपल्याला 1 कप इतकं मैदा ॲड करायचा आहे, हाफ टीस्पून बेकिंग पावडर आणि 1/4 टीस्पून इतकं बेकिंग सोडा घेतलेला आहे। आता हे व्यवस्थित आपण गाळून घेऊया। गाळून घेतल्याने लम्स होत नाही, म्हणजे गुठळ्या होत नाही, स्मूथ असा बॅटर तयार होतो आणि ज्यावेळेला आपण केक शिजवतो ना त्यावेळेला छान असा स्पंज येतो केकला, त्यासाठी आपल्याला हे गाळून घ्यायचं आहे। तरी ते तुम्हाला मध्ये मध्ये छोटूसा हात दिसत असेल ना, ती माझ्या मुलीचा हात आहे आणि तिलाही तुमच्यासोबत रेसिपी शेअर करायची आहे। पीठ गाळून झाल्यानंतर त्यामध्ये आपल्याला 2 टीस्पून इतकी कॉफी ॲड करायची आहे। कॉफी ॲड केल्यानंतर आपल्याला हा बॅटर मिक्स करून घ्यायचा आहे। तर बघा, हलक्या हाताने मी हा बॅटर मिक्स करून घेत आहे आणि बॅटर आपला व्यवस्थित मिक्स करून झालेला आहे। आता आपल्याला यामध्ये दूध ॲड करायचं आहे। तरी ते मी अर्धा कप इतकं दूध घेतलेलं आहे। रूम टेम्परेचरवरचं हा दूध आहे, म्हणजे खूप फ्रीजमधला पण नाही आणि गरम पण नाही, साधा नॉर्मल दूध घेतलेला आहे। तर दूध ॲड केल्यानंतर परत आपल्याला मिक्स करून हा बॅटर तयार करून घ्यायचा आहे। आणि तुम्हाला छोटे छोटे यामध्ये कण दिसत असेल ना कॉफीचे, पण ते व्यवस्थित आपल्याला ज्यावेळेला आपण बॅटर मिक्स करणार ना ते पूर्ण मिक्स होऊन जातो आणि स्मूथ बॅटर तयार होतो। तर बघा, परत मी थोडंसं दूध यामध्ये ॲड करून घेतलेलं आहे। थोडं थोडं करून दूध आपल्याला इथे ॲड करायचं आहे, म्हणजे बॅटर एकदम पातळ होणार नाही किंवा घट्ट राहणार नाही। आपल्याला व्यवस्थित याची कन्सिस्टन्सी कळेल, नाहीतर एकाच वेळेला आपण बॅटर टाकून देणार तर आपल्याला कळणार नाही। तर इथे मी 2-3दा करून थोडं थोडं इथे बॅटरमध्ये दूध ॲड केलेलं आहे आणि स्मूथ असा इथे बॅटर तयार करून घेतलेलं आहे। बघा, खूप छान बॅटर आपला इथे तयार झालेला आहे आणि यामध्ये जी कॉफी दिसत होती ना ती सुद्धा पूर्णपणे विरघळलेली आहे। तर बॅटर तयार आहे। आता आपण पुढची रेसिपी बघूया। त्यासाठी ते मी एक बाउल घेतलेला आहे, त्यामध्ये 1 कप इतकी आपल्याला व्हिपिंग क्रीम घ्यायची आहे। ते एकदम शिल्ड अशी व्हिपिंग क्रीम इथे वापरायची आहे। आता इथे मी विदाऊट बीटर तुम्हाला व्हिपिंग क्रीम कशी बनवायची ते सुद्धा या व्हिडिओमध्ये दाखवलेलं आहे। तर अशा प्रकारे आपल्याकडे हँड विस्कर असतो ना, त्याच्याने आपल्याला याला विस्क करून घ्यायचं आहे आणि खूप पटकन होते, जास्त वेळसुद्धा लागत नाही, थोडीशी मेहनत लागते पण आपली क्रीम बनवून तयार होते। कारण आपण स्विस रोल बनवत आहे ना, तर त्यासाठी खूप थिक अशी क्रीमसुद्धा लागत नाही। नॉर्मली थोडीशी पातळ जरी राहिली तरी स्टिकी टाईपची तरी चालते। तर बघा, इथे मी क्रीम बनवून घेतलेली आहे आणि अगदी मला 15 मिनटं लागले होते, कारण मी एकटी फेटत होते। घरात कोणी जर असेल ना फेटणारा तर त्यांना लावून द्या कामाला, तर तुम्ही विदाऊट बीटर मशीनने सुद्धा ही क्रीम फेटून घेऊ शकता। तर क्रीमसुद्धा तयार झालेली आहे। एक पॅन घेतलेला आहे, पॅनमध्ये थोडंसं तेल ग्रीस करून घ्यायचं आहे, टिश्यू पेपरने पुसून घ्यायचं आहे आणि त्यामध्ये आपल्याला अर्धा कप इतकं आपला बॅटर ॲड करून घ्यायचं आहे। व्यवस्थित स्प्रेड करून घ्यायचं आहे पूर्ण पॅनमध्ये। बघा, मी तुम्हाला दाखवत आहे ना, सेम त्याच पद्धतीने ते मी केलेलं सुद्धा आहे। तर व्यवस्थित आपल्याला इथे स्प्रेड करून घ्यायचं आहे। स्प्रेड करून घेतल्यानंतर आपल्याला गॅसवर ठेवायचं आहे। तर डायरेक्ट पॅन गॅसवर ठेवायचं नाही, एक तावा ठेवायचं, तावाला थोडंसं गरम करायचं आणि त्यावर आपल्याला हा पॅन ठेवून घ्यायचा आहे। झाकण लावून 10 मिनटासाठी याला शिजवून घ्यायचं आहे। 10 मिनटं झाले आहेत, 10 मिनटानंतर चेक करून घेऊया। ते टूथपिक घ्यायची, त्याला टोचून बघायचं, टूथपिक जर क्लीन निघाली तर समजायचं आपला केक शिजून तयार आहे। आता आपण याला काढून घेऊया। तर पूर्ण थंड झाल्यानंतरच याला काढायचं, गरम असताना हा थोडासा चिकट असतो तर तो हाताला चिपकतो किंवा बरोबर निघतसुद्धा नाही कधी कधी, म्हणून ते पूर्णपणे थंड करायचं आणि त्यानंतरच याला काढून घ्यायचं आहे। तर इथे आपली एक शीट बनवून तयार झालेली आहे। असेच करून एक एक करून सगळ्या शीट आपण इथे बनवून घेणार आहोत। तर इथे मी तुम्हाला कटसुद्धा करून दाखवते, तर कशा पद्धतीने आपल्याला इथे कट लावून घ्यायचं आहे। तर स्क्वेअरमध्ये आपल्याला याला बनवून घ्यायचं आहे। मी इथे परफेक्ट स्क्वेअर बनवलेला नाही आहे, पण जसं जमतो तसं स्क्वेअर इथे मी कापून घेतलेला आहे। तर बघा, चारही बाजूने आपल्याला कट लावून घ्यायचं आहे चाकूने। तर इथे मी व्यवस्थित याला कट लावून घेत आहे। थोडंसं स्टिकी आहे कारण यामध्ये शुगर आहे ना, त्यामुळे थोडंसं हाताला चिपकतो। तर बघा, हाताला चाकूला व्यवस्थित असं तुम्ही थोडंसं तेलसुद्धा लावून कट करून घेऊ शकता
आणि खायला एवढा टेस्टी असतो ना हा केक, खूप छान लागतो, एकदा नक्की ट्राय करा। तर आपल्या अशा प्रकारे एक शीट कट करून घेतलेली आहे। अशाच करून मी तीन बनवलेले होते केक करून, तर 3 मी ते कट करून घेतलेलं आहे। खूप छान पद्धतीने इथे आपल्याला सेट करून घ्यायचं आहे। खाली एक आपल्याला बटर पेपर ठेवायचा, त्यावरून 3 अशा लेअर ठेवून घ्यायचे आहे। त्यावरून आपल्याला इथे क्रीम स्प्रेड करून घ्यायची आहे आणि क्रीमसुद्धा आपल्याला खूप कमी वापरायची आहे। थोडीशी क्रीम इथे माझी जास्त झाली होती, पण शक्यतो क्रीम इथे कमीच लावा। ज्यावेळेला आपण रोल करतो ना त्यावेळेला थोडीशी क्रीम इथे बाहेर निघते, त्यासाठी ते आपल्याला जेवढी गरज आहे किंवा थोडीशी कमी जर लावली ना तरी खूप छान क्रीम सेट होते। तर इथे मी व्हाईट कलरची लावली आहे, माझ्याकडे थोडीशी पिंक कलरची सुद्धा क्रीम होती म्हणून मी यामध्ये सेंटरमध्ये ॲड केलेलं आहे, कारण दिसायला थोडी कलरफुल ना खूप छान दिसते। ज्यावेळेला आपण कट करतो रोल त्यावेळेला छान दिसते, म्हणून मी ते ॲड करून घेतलेली आहे। आणि आता याला सुद्धा आपण स्प्रेड करून घेऊया व्यवस्थित। तरी ते स्प्रेड करून झालेलं आहे। आता आपल्याला रोल करून घ्यायचा आहे, तर रोलसुद्धा आपल्याला थोडंसं केअरफुल करायचं आहे, कारण हे खूप स्टिकी असते आणि क्रीमसुद्धा माझी थोडीशी जास्त झाली होती, तुम्ही थोडीशी क्रीम कमी लावा। तर अशा प्रकारे आपल्याला इथं रोल करून घ्यायचं आहे। खूप सिंपल आहे आणि काही खूप जास्त मेहनतसुद्धा लागत नाही ही केक बनवायला। तर बघा, तुम्हाला जर एखाद्या वेळेला केक खायची आवड आली तर तुम्ही हा झटपट असा स्विस रोल बनवून खाऊ शकता। तर इथे मी व्यवस्थित त्याला रोल करून घेतलेला आहे। तर आता आपल्याला 15 मिनिटासाठी फ्रीजमध्ये ठेवून घ्यायचं आहे। तर फ्रीजमध्ये जोपर्यंत सेट होतो आपला स्विस रोल तोपर्यंत आपण इथे एक क्रीम बनवून घेऊया, चॉकलेट गनाश बनवून घेऊया। तर त्यासाठी ते मी अर्धा कप इतकं डार्क कंपाऊंड घेतलेलं आहे, त्यामध्ये 1/4 कप इतकी व्हिपिंग क्रीम घेतलेली आहे। तरी ती मी गरम करून व्हिपिंग क्रीम ॲड केलेली आहे आणि 15 मिनिटं झालेले आहेत। बघा, 15 मिनिटापेक्षा मी आधीच काढलेलं आहे, कारण व्हिडिओ दाखवायचं होतं मला। तर बघा, इथे 15 मिनिटाच्या आधीच काढून घेतलेलं आहे आणि केक व्यवस्थित आपला इथे सेट झालेला आहे। बटर पेपर रिमूव्ह करून घ्यायचा आहे त्यावरून। तर इथे बटर पेपर काढून घेतलेला आहे। आता आपल्याला जो आपण चॉकलेट गनाश बनवलेला आहे ना तो यावरून ॲड करून घ्यायचा आहे आणि खूप छान केक इथे सेट झालेला आहे कमी वेळामध्येच। आता यावरून आपण चॉकलेट गनाश ॲड करायचा आहे। तर भरपूर सारा चॉकलेट गनाश ॲड करा, म्हणजे खायला खूप छान लागते। तर व्यवस्थित इथे मी पूर्ण केकवर स्विस रोलवर चॉकलेट गनाश ॲड करून घेतलेला आहे आणि आता यावरून आपल्याला थोडेसे काजू ॲड करून घ्यायचं आहे। तर काजूला थोडंसं क्रश करून घ्यायचं आहे, बारीक बारीक कट करून घ्यायचं आहे आणि वरून अशा प्रकारे ॲड करायचं आहे। तुम्ही काजूऐवजी आपले शेंगदाणे असतात ना त्यांना भाजूनसुद्धा त्याच्यावरचं साल काढून अशा प्रकारे इथं ॲड करू शकता। तर स्विस रोल तयार झाला आहे। 15 ते 20 मिनिटासाठी फ्रीजमध्ये सेट होण्यासाठी ठेवायचं आहे किंवा अर्धा तासासाठी सुद्धा ठेवू शकता। तरी ते मी 10-15 मिनिटं ठेवलेला आहे आणि स्विस रोल आपला सेट झालेला आहे व्यवस्थित। आता मी तुम्हाला कट करून सुद्धा दाखवते की किती छान असा स्विस रोल इथे बनवून तयार झालेला आहे। तर कट करून घेऊया आणि बघूया की आपला स्विस रोल व्यवस्थित सेट झाला आहे की नाही। तर बघा, आपला स्विस रोल खूप छान इथे सेट झालेला आहे, खायला सुद्धा अप्रतिम आहे। एकदा नक्की बनवा आणि कमेंट करून नक्की सांगा की कसा झाला आहे। थँक्यू।